नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणाऱ्या एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता आहे, जे की टी सी एस पॅटर्ननुसार असेल. तर वेळ न वाया घालवता चला आपण सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, नायजेरिया कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाचा नववा भागीदारी सदस्य बनला आहे? नायजेरिया कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाचा नववा भागीदारी सदस्य बनला आहे? मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल. तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकता, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, ब्रिक्स. पुढचा प्रश्न, 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आली? 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आली? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड. पुढचा प्रश्न, फ्युचर मिनरल्स फोरम FMF 2025 कोठे आयोजित करण्यात आले? फ्युचर मिनरल्स फोरम 2025 कोठे आयोजित करण्यात आले? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, रियाद, सौदी अरेबिया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अलीकडील RBIचे घोषणेनुसार बरोबर आहे? खालीलपैकी कोणते विधान अलीकडील RBIचे घोषणेनुसार बरोबर आहे? जी की रेपो, रिव्हर्स रेपो यानुसार RBIने काही विधान केले आहे, घोषणा केली आहे. तर कोणता बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रेपो दरात 0.25% कपात करण्यात आली आहे, जी की आधी 6.50 होतं, जे की आता सध्या 6.25 हे रेपो रेट दर असेल. पुढचा प्रश्न, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 भारताचा क्रमांक कितवा आहे? करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, 96. हा प्रश्न, ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आशियातील 20 सर्वात श्रीमंत कुटुंबे 2025 यादीत प्रथम क्रमांकावर कोणतं कुटुंब आहे? ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आशियातील 20 सर्वात श्रीमंत कुटुंबे 2025 यादीत प्रथम क्रमांकावर कोणतं कुटुंब आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रिलायन्स इंडस्ट्रीज कुटुंब. पुढचा प्रश्न, फोर्ब्सचे 2025चे अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे? फोर्ब्सच्या 2025चे अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ 2025 कोणते होते? जगातील सर्वात व्यस्त विमानतळ 2025 कोणते होते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, UAE. तर हे अहवाल ल्युटन यांनी प्रकाशित केले आहे आणि हे अहवाल फेब्रुवारी 2025 आले आहे. आणि आपले नवी दिल्लीचा क्रमांक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा 8वा क्रमांक लागतो आहे. पुढचा प्रश्न, पंचायती राज विकास निर्देशांक 2024 प्रथम क्रमांकावर कोणत्या राज्याने मिळवला? पंचायती राज विकास निर्देशांक 2024 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कर्नाटक. महाराष्ट्राचा याच्यात चौथा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, फोर्ब्सचे 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? फोर्ब्सच्या 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲलिस लुईस वॉल्टन. पुढचा प्रश्न, 31 जानेवारी 2025 रोजी भारतातील किती नवीन पाणथळ भूमींना रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली? 31 जानेवारी 2025 रोजी भारतातील किती नवीन पाणथळ भूमींना रामसर स्थळात म्हणून मान्यता देण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4 याला. तर 2 तामिळनाडूमध्ये आहे, एक सिक्कीममध्ये आहे आणि एक झारखंडमध्ये आहे. पुढचा प्रश्न, 19 फेब्रुवारी 2025 रोजी सिंगापूर येथील IALA महासभेत भारताला कोणत्या पदावर निवडण्यात आले? 19 फेब्रुवारी 2025 रोजी सिंगापूर येथे IALA महासभेत भारताला कोणत्या पदावर निवडण्यात आले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, उपाध्यक्ष. पुढचा प्रश्न, मिस वर्ल्ड 2025 किताब कोणी जिंकला आणि ही स्पर्धा कुठे पार पाडली? मिस वर्ल्ड 2025 किताब कोणी जिंकला आणि ही स्पर्धा कुठे पार पाडली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शेगो गेले, दक्षिण आफ्रिका, लास वेगास. पुढचा प्रश्न, पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर यांचं मुख्य उद्दिष्ट आहे 2027 पर्यंत 1 कोटी कुटुंबियांना दरमहा 300 युनिट मुफ्त वीज देणे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, सायक्लोन 2025 हा भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलाचा संयुक्त सराव आहे? सायक्लोन 2025 हा भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलाचा संयुक्त सराव आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इजिप्त. पुढचा प्रश्न, एक्वेरिन 2025 हा लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पाडतो? एक्वेरिन 2025 हा लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पाडतो? तर हे सराव भारत आणि मालदीव या देशात पार पाडतो. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.